माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। हा व्हिडिओ आहे नवरात्रीमधला आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात येथील महिलांचे नृत्य आणि माहेरवाशिणींचा केला गेलेला सत्कार। तर व्हिडिओला पूर्ण नक्की पहा आणि हाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही आहे आमच्या इथली महालक्ष्मी देवी आणि तुम्ही पण दर्शन घ्या आमच्या इथल्या देवीचे। इथे आता देवीची आरती सुरू होत आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे कार्यक्रम सुरुवात होणार आहेत। देवीची आरती झाल्यानंतर महिलांचे नृत्य सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रम आहे तो म्हणजे खूपच खास म्हणजे माहेरवाशिणींचा सत्कार। तर इथे आता मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे। मुख्य ओळख आहे रत्नागिरीची कोकणची अशा श्रीफळाने आपण या कार्यक्रमाची रंगारंगतेची सुरुवात करणार आहोत। सर्वांनी अगदी मोठ्या टाळ्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्यायची सुरुवात करायची आहे। या सर्व महिलांनी अथक परिश्रम घेऊन आपले घर व मूल सांभाळत सुंदर अशी नृत्य बसवलेली आहेत आणि ती सर्व नृत्य तुम्हाला नक्कीच आवडतील, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। देवीच्या महात्म्याविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे, शब्दच अपुरे पडतात आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण नक्कीच करतोय। खूप आहे का? खूप आवाज पाहिजे। आता सुरुवात झालेली आहे, खरं तर आता सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची, ठीक आहे। तर इथे डोईवर असं सामूहिक नृत्य सादर करण्यासाठी मी एका समूहाला आमंत्रित करत आहे। अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। खुशी आणि मधुरा या दोन मुली गरबा नृत्याचं बहारदार इथं प्रदर्शन करण्यासाठी येत आहेत। मी त्यांना रंगमंचावर उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करते।
जय देवी मंगळा गौरी विसरलात मला हा? तरी मी म्हणते माझ्याशिवाय कार्यक्रम कसा काय आधी सुरू केला नाही हा साधी आहे काय मी काय ना केवढी आहे ती हा अहो या काय गावातल्या गोष्टी काय तुम्हाला माहिती आहेत काय अहो साध्या नाही आहेत गोष्टी ओ तुम्हाला सांगते या 22 जणी बघितलात ना 22 जणी आहेत एकूण किती 22 25 कोण त्यानंतर आम्ही ऍड करू तुम्ही गप्प बसा 22 जणी आहेत एकूण किती 22 जणी साधं काम नाही आहे ते मला रोज प्रश्न पडायचा मी आपली रोज जायचे संध्याकाळी चालायला हो बघू नका माझ्याकडे मी बारीक आहे तरी पण चालते हा मी चालायला आपली जायचे रोज मी म्हणायचे ग्रामपंचायत मध्ये शिट्ट्यांचा आवाज येतो आणि एक असं कसं काय आवाज ग्रामपंचायत मधून कसा असा आवाज एकदम यायला लागला अहो बघते तर या 22 जणी एक साथ एका ठेक्यावर काय साधी गोष्ट आहे तर या सगळ्यांना सांभाळणार कोण माहितीये एक शिट्टी ती शिट्टी कोणाची आहे माहितीये रंजू काकी त्या बघ शिट्टी घेऊनच बसलेली एका शिट्टीवर 22 बायका गप अशी परिस्थिती आहे बघा सगळी साधं काम नाही आहे बरं या 22 बायका नाचतात म्हणजे काय त्यांना सपोर्ट आहे कोणाचा सपोर्ट काय विचारताय हो त्यांचे नवरे सासू सासरे यांचा सपोर्ट शिवाय काय नाही बघा जसं ते म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते तसं प्रत्येक यशस्वी स्त्री मागे हा पुरुष असतो त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा माझ्या सगळ्या काकांसाठी सगळ्या जे कोण नवरे आहेत ज्यांचे पार्टिसिपेट जे बायकांनी केले त्यांच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवते आता तुम्ही वाजवा नवऱ्यांनी सपोर्ट केला नाही हे असं पाहिजे मग साधं काम आहे काय अहो त्यांना काही कमी समजू नका नवऱ्यांना अहो त्यांना मी विचारलं ओ बायका नाचताय तुम्ही का नाही नाचत अहो ते काय म्हणतात माहितीये आम्हाला कोणी विचारलंच नाही आम्ही तयार होतो नाचायला काय हो काका हसतायत बघा तिकडे म्हणू काका काय राजू काका तर तिथे व्हिडिओ घेऊन तयार आहेत शूटिंग करायला मग ते म्हणतात आम्हाला कोणी संधीच दिली नाही पण त्यांना कमी समजू नका ते एक नंबर म्हणजे परत त्यांच्या शिट्टीवर नाचणार हे समजून जायचं सगळ्यांनी अहो ह्यांना कमी समजू नका एक साथ प्रॅक्टिस न करता एकच स्टेप एकत्र मिरवणुकीत मी बघितलेलं आहे स्वतःहून तुम्ही जरा
लोककला असेल, जत्रा, सण उत्सव हे इथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कोकणातील विशेषतः आंबा, काजू, फणस, मासे, नारळ ही खाद्य संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत बरं का. अशा प्रकारे कोकण हा निसर्ग, संस्कृती आणि कष्टाळूपणा यांचा सुंदर संगम, आणि आता संगम आपल्या समोर आपल्या नृत्यातून सादर करण्यासाठी आपल्या या सगळ्या स्थानिक बायका आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जणींचा ग्रुप आहे. तुमच्यासमोर आम्हाला कार्यक्रम करताना खरंच खूप मजा आली. तर कशी वाटली तुम्हाला ही महिलांची नृत्य? नक्कीच आवडली असतील. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. तर इथे आता सुरू होत आहे माहेरवाशिणींचा सत्काराचा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमासाठी बरेचशा माहेरवाशिणी आल्यासुद्धा आहेत. तेही खूप छान वाटत आहे. अश्विनी अनवाळ, प्रणिता अनवाळ, श्वेता नार्वेकर. माझ्या मागे तुम्ही सर्वजणी इथल्या माहेरवाशिणी पाहू शकता आणि त्या खूप खुशही आहेत. सर्वजणी इथे येऊन आणि त्यांचा सत्कार केल्याबद्दल. तर त्यांची जेवणाची सोयसुद्धा इथे कार्यक्रमानंतर छान अशी केलेली होती, त्यामुळे त्या अधिकच खुश झाल्या होत्या. येस, आम्ही परत आमच्या माहेरी आलो आणि आमची लक्ष्मी हातात आहे. खूप छान वाटतंय सगळ्यांकडे बघून. सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांचे आपण ड्रीम्स घ्या पण छान या छान अशा कार्यक्रमानंतर आपण भेटूया माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.